स्पष्ट भूमिका मांडा असं सूचना द्या, काय काय सूचना होत्या राहुल गांधी? नाही, जे जातीगत जनगणना जी आहे त्या संदर्भामध्ये जातीगत जनगणनेचे उद्देश काय आहे, जातीगत जनगणना कशासाठी आवश्यक आहे आणि ती आपल्याला का बरं करून घ्यायची आहे, या संदर्भामध्ये आम्हाला संबोधन आज सन्माननीय राहुल गांधीजींनी केलं, जयराम रमेश यांनी केलं, पवन खेरांनी केलं आणि इतर अनेक नेते जे आहेत या सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये आकडेवारीनिशी आम्हाला संबोधित केलं. अनेक वेळा म्हणजे भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींनी केल्यानंतर अनेक लोकांनी निवेदनं दिले, तक्रारी केल्या, काही गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की या देशातला 90% समाज जो आहे तो ह्या 75 वर्षाच्या नंतरच्या झालेल्या विकासापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळं ह्याचं सोल्युशन काय असू शकते, तर ह्याचं सोल्युशन असं असू शकते की जर आपण जातीगत जनगणना केली आणि त्याला सोशो इकॉनॉमिक म्हणजे सामाजिक आर्थिक आकडेवारीनिशी जर जोडलं तर आपल्या लक्षात येईल की कोणाचं रिप्रेझेंटेशन मग व्यापार क्षेत्र असेल, कॉर्पोरेट क्षेत्र असेल, गव्हर्नमेंटचं सरकारी क्षेत्र असेल, शिक्षण असेल, इतर सर्व लँड होल्डिंग असेल, जमिनीमध्ये किती त्यांचा वाटा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे येतील आणि मग पुढच्या योजना ज्या आहे त्या आखत असताना कोणाला कसं त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे अशा काम जे आहे ते आपल्याला करायचं. तर 3 मुद्दे जे आहेत ते स्पष्टपणे पुढे आलेले आहेत. एक, जातीगत जनगणना करून घेणे. दुसरी, जी 50% मर्यादा जी आहे ती मर्यादा काढावी लागेल, कारण की तेलंगणामध्ये जेव्हा आम्ही जनगणना केली तशी कर्नाटकातही केली, पण तेलंगणामध्ये केल्यानंतर जे आकडे समोर आले ते एकदम भांबवून टाकणारे होते की तिथे 57% जवळपास ओबीसी समाज जो आहे तो आला आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी होतं, आरक्षण वाढून 42% न्यावं लागलं. पण 50%ची मर्यादा काढणं आवश्यक आहे. तर दुसरी गोष्ट ती करावं लागेल, जातीगत जनगणना, त्याच्यानंतर 50%ची मर्यादा काढणे आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक किती कोणाचं उत्पन्न आहे, मुवेबल असेट किती आहे, इमुवेबल असेट किती आहे, याचा सगळा डेटा जोडल्यानंतर कशा पद्धतीनं हा सगळा विकास पुढे घेऊन जाता येईल असा एक कंप्लीट रोडमॅप कसा तयार करता येईल याच्यावर जो प्रकाश टाकण्यात आला, आम्हा सगळ्या लोकांना समजून सांगण्यात आला. आमचे प्रश्न पण जे आहेत ते राहुल गांधींनी ऐकून घेतले. जवळजवळ 2-2.5 तास जे आहे ते राहुल गांधी आमच्यासोबत होते आणि त्याच्यामुळे कास्ट सेन्सस ही किती आवश्यक आहे आणि किती गरजेची आहे संपूर्ण समाजाच्या विकासासाठी, भारताच्या विकासासाठी, याचं जे आहे ते आज आम्हाला आकलन झालं. सर, एक प्रश्न असा आहे की ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान तणाव या अनुषंगाने काँग्रेसची भूमिका काय असणार आहे याबद्दल? काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी आमची सर्वोच्च समिती आहे. त्या समितीमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या पाठीशी, कम्प्लिटली सरकारच्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा आहे. ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्यांनी सांगितलं की सिंदूर ऑपरेशन संपलेलं नाही, पण युद्धसारखी परिस्थिती संपलेली आहे. ऑपरेशन आता चालू राहणार, कारण की पाकिस्तान कुत्र्याचा शेपूट आहे, ते कधी ना कधी त्रास देणारच आहे, त्यामुळे ते चालू राहणार आहे. पण आज जी परिस्थिती, आज जी लढाई संपलेली आहे त्यानंतर काही प्रश्न मात्र उपस्थित होतात. सीज फायर, 2 गटामधल्या भांडणामध्ये सुद्धा जेव्हा समेट होतो तेव्हा काही अटी ठेवण्यात येतात. त्या अटी ठेवण्यात आल्या का हाफिज सईद मेला का, सैफुल्ला मेला का, सय्यद सलाउद्दीन मेला का, अझहर मसूद ज्यांना हे सोडून आले होते तो मेला का? मग हे तर जिवंतच आहेत ना. आणि ज्या 4 अतिरेक्यांनी आमच्या 22 बहिणींना विधवा केलं, ज्यांचं काय म्हणते सिंदूर त्यांचं पुसलं, ते अजूनपर्यंत सापडलेले नाही आहेत. वेगवेगळ्या परदेशी माध्यमांमधनं वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे की भारताचे इतके जेट पडले, इतके प्लेन पडले, पण आपल्याकडनं काही उत्तर नाही आहे. आपण ठासून सांगितलं पाहिजे ना, आपल्या सैन्याने एवढा पराक्रम केलेला आहे, पण राजकीय नेतृत्व जे आहे ते किती कमी पडत आहे बघा. सीज फायर कोण डिक्लेअर करतं, तर ट्रम्प डिक्लेअर करतात. मग ट्रम्पनी डिक्लेअर केल्यानंतर आपण करतो का ते? JD व्हान्स सांगतो, मग आपल्याकडून विदेश सचिव सांगतात. प्रधानमंत्री का चूप आहे? प्रधानमंत्रीच्या पाठीशी पूर्ण राष्ट्र उभा आहे, विरोधी पक्ष पूर्ण ताकदीने उभा आहे, काँग्रेस पूर्ण ताकदीने उभा आहे, मग ट्रम्पला ते का सांगण्यास कमी पडतात? आता ट्रम्पनी 8व्यांदा साऊथ आफ्रिकेच्या डेलिगेशनला सुद्धा सांगितलं की मी व्यापाराची धमकी देऊन पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये समेट घडवून आणला. मग सिंदूरचा सौदा केला का तुम्ही? सिंदूरचा सौदा केला का कोण आहे ट्रम्प? अरे जेव्हा निक्सननी दबाव आणलेला होता, किसिंजरनी दबाव आणलेला होता, तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं होतं 7वां नहीं 17वां बेड़ा भेजो. त्या 7व्या बेड्यामध्ये न्यूक्लिअर वेपन्ससुद्धा होते. हमको जो करना है हम करेंगे. मग भारत जेव्हा 1971ची काय परिस्थिती, 2024-25ची काय परिस्थिती आहे, तेव्हा झुकला नाही, मग आज का झुकला? हा प्रश्न जो आहे तो आहे ना, हा भारताच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, हा भारताच्या स्वतंत्र परदेशी नीतीचा प्रश्न आहे. आणि जर सरकार त्या सांभाळण्यामध्ये अपयशी ठरत असेल तर काँग्रेस मग आपली ऐतिहासिक जबाबदारी सोडणार नाही. ट्रम्पला आम्ही संदेश दिलेला आहे की तुमची मध्यस्थी आम्हाला मंजूर नाही, आम्ही स्वतंत्र आहो, आम्ही सक्षम आहो आणि आम्हाला जे करायचं असेल ते निर्णय आम्हीच घेऊ.
जेव्हा त्या संबंधित मृत महिलेचं बाळ हे एका तिराईत व्यक्तीने जबरदस्तीने नेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा ते बाळ परत दिलं, पण त्याविषयीची जी तक्रार देण्यात आली रजवणे वैष्णवीच्या कुटुंबियांकडून, तर त्या विषयामध्ये किडनॅपिंगच्या सेक्शन या आरोपींवर दाखल केले जात नाही. एका बाजूला अजित पवारांनी असं म्हटलंय की आम्ही कुठे कोणाला म्हणतो का प्रत्यक्ष की तुम्ही सुनेचा छळ करा किंवा काय, पण दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून हलगर्जीपणा दिसतोच आहे आणि सुरूच आहे. मग असं त्यांचं कराड वाल्मिकच्या बाबतीत म्हणणं आहे का? वाल्मिक कराडच्या बाबतीत असं म्हणणं आहे का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होईल. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं सुद्धा मी काल बाईट बघत होतो की मुलगा त्यांना मिळाला ना, असा मुलगा मिळाला पण मुलगा उचलून का नेला, काय अधिकार होता? मग ते किडनॅप होतं तर मग किडनॅपिंगच्या केसेस का नाही लागल्या? कदाचित अजितदादांचं त्याच्यामध्ये काही नसेलही, पण अजितदादा तिथे गेल्यामुळे कदाचित पोलिसांवर प्रेशर आलं असेल की बा हा अजितदादाचा माणूस आहे, आपण कसं काय याच्यामध्ये किडनॅपिंगचे गुन्हे दाखल करायचे. आणि गुंतागुंतीचे प्रश्न असतात, पण कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली जी आहे ती डबघाईला गेलेली आहे, रोज डबघाईला जाते आहे. पण त्याला दुरुस्त करण्याच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्याला डिफेंड करण्याचं जे काम करतात, याचा अर्थ कुठंतरी राजकीय दबाव पोलिसांवर आहे आणि त्याचा फायदा सामाजिक गुन्हेगार जे आहे, समाजातले गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहे ते घेत आहेत. त्याचा फटका जो आहे तो सामान्य माणसाला पडतो आहे. दुसरं मुद्दा म्हणजे की आज तुमची जी बैठक होती, मध्यंतरी राहुल गांधी यांनी उपस्थित केलं होतं की केंद्र सरकारमध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व हे नाही, जास्त मिळत नाही नोकऱ्यामध्ये आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये पण. तर ही जनगणनेमुळं ओबीसीच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा झालेली आहे का? कारण निवडणुका त्या कालावधीमध्ये होणार नाही, ते तर रिझर्वेशन आहेच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यामध्ये रिझर्वेशन आहेच. ओबीसींना जितकं प्रतिनिधित्व देता येईल, SC STंना, महिलांना, त्या प्रतिनिधीच्या बाबतीमध्ये राहुलजी आग्रही आहेच. पण याला फक्त एवढा छोटा मर्यादित करण्यात अर्थ नाही आहे. जसं BJP रामनाथ कोविंदांना राष्ट्रपती बनवते पण त्यांना पॉवर देतं का? पॉवर देत नाही. वेगवेगळ्या समाजाचे नेते बनवतात पण त्यांना काही अधिकार देतात का? अधिकार देत नाही. मग एखाद्या समाजाचं नेतृत्व उभं करणे तर त्याला मग शक्ती पण दिली पाहिजे, तर ती समाजापर्यंत पोचते. हा जो जनगणनेचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तो समूळ सामान्य माणूस, शेवटल्या पंक्तीमध्ये उभा राहणारा जो माणूस आहे, सामान्य माणूस जो आहे, जो राजकारणात नाही आहे, त्याला राजकारणात कसा नाही तर त्याला सरकारमध्ये कसं नाही तर त्याला चांगलं शिक्षण कसं मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सोयीसुविधा कशा मिळाल्या पाहिजे, जमिनीचं लँड होल्डिंगच्या संदर्भात काय असलं पाहिजे, त्याचं कॉर्पोरेटमध्ये काय योगदान असलं पाहिजे, त्याचं मीडियामध्ये काय योगदान असलं पाहिजे, याचा सर्वांगीण विचार जो आहे तो या कास्ट सेन्ससच्या अनुषंगानं करण्यात येईल, अशा पद्धतीची ती चर्चा होती. त्यामुळे फक्त एखाद्याला तिकीट देणे किंवा एखाद्याला मंत्री करून टाकणे, एखाद्याला आमदार करून टाकणे इतका छोटा विचार जो आहे तो कास्ट सेन्ससच्या पाठीशी नाही.